ही जी मुलगी आहे ती त्या बेडकाला काय करतीये की तुमचा पत्ता सांगा आणि तुमचं नाव सांगा असं त्या बेडकाला उद्देशून बोलती आहे. पुढे बघा, धो धो पाऊस पडला फार, तुडुंब भरला पहा तलाव, सुरू जाहली अमुची नाव, आणिक तुमची डराव डराव, आणिक तुमची डराव डराव. धो धो, धो धो म्हणजे जोराचा पाऊस. तुडुंब, तुडुंब भरणे म्हणजे काठोकाठ भरणे. तलाव म्हणजे तळ. सुरू जाहली अमुची नाव, इथे नाव म्हणजे काय आहे? बोट, होडी. कागदाची जी तुम्ही होडी बनवता की नाही, बोट बनवता हो की नाही, सर्वांना माहिती आहे कागदाची बोट कशी बनवतात. तर ती जी बोट आहे ती सुरू झालेली आहे असं ती म्हणतीये. आणिक तुमची डराव डराव, आणि तुम्ही काय करताय? नुसते ओरडताय डराव डराव. बघा, धो धो पाऊस पडला फार, अगदी मुसळधार पाऊस पडतोय, धो धो पाऊस पडलेला आहे. तुडुंब भरला पहा तलाव, आणि हा सगळा जो तलाव आहे तो पाण्याने काय भरलेला आहे? काठोकाठ भरलेला आहे. बघा, खूप पाऊस झाल्यानंतर आपल्या इथं नदी नाले त्यांना सर्वांना काय असतं? भरपूर पाणी असतं, हे सर्वांना माहिती आहे. मग तिथे सुद्धा ती मुलगी जिथे आहे तिथे काय झालेला आहे? तो जो तलाव आहे तो सुद्धा तुडुंब पाण्याने भरलेला आहे. भरपूर पाणी आहे त्या तलावाला. आणि मग त्या तलावामध्ये तिने काय केलं आहे? कागदाची जी बोट बनवलेली आहे ती बोट तिला त्या पाण्यामध्ये सोडायची आहे. आणि मग काय होईल? पाण्याच्या प्रवाहाबरोबर ती बोट तिची पुढे पुढे जाणार आहे. परंतु तो बेडूक त्या खडकावरच बसून डराव डराव करतोय. म्हणून ती म्हणतीये की धो धो असा मुसळधार पाऊस पडला आहे, सगळा तलाव पाण्याने काठोकाठ भरलेला आहे. या तुडुंब पाण्यात मी कागदाची बोटही सोडलेली आहे आणि तुमचे डराव डराव तर सुरूच आहे. बरोबर की नाही? ती म्हणती तुमचं ओरडणं काही इथे थांबत नाहीये, तुम्ही सारखेच डराव डराव असं ओरडत राहताय. बघा पुढे काय म्हणती आहे? बटबटीत डोळ्यांचे ध्यान, विचित्र तुमचे दिसते राव, सांगा तुमच्या मनात काय, ही घ्या छत्री, ही घ्या नाव. बघा, बटबटीत, बटबटीत म्हणजे मोठे विद्रूप डोळे. बेडकाचे डोळे बघितले कसे असतात? असे थोडेसे बाहेर आलेले आहेत बघा, बटबटीत असे मोठे मोठे डोळे आहेत. आणि आपल्याला बेडूक बघितला तरी कसं तरी वाटतं हो की नाही? तर ती मुलगी म्हणतीये की बटबटीत डोळ्यांचे ध्यान. ध्यान म्हणजे काय? एक विशिष्ट असं रूप. विचित्र म्हणजे साधारण नसलेले. मग ती काय म्हणतीये त्या बेडकाला? बटबटीत डोळ्यांचे ध्यान, विचित्र तुमचे दिसते राव. तुमचे डोळे किती मोठे आहेत आणि बटबटीत आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यातले काय होतात? भावही असे बटबटीत दिसतात. तुमचे रूप, तुमचं ध्यान जे आहे ते विचित्र वाटत आहे असं ती मुलगी म्हणत आहे. सांगा तुमच्या मनात काय. अहो बेडूकराव, तुमच्या मनात काय आहे ते मला सांगा. भिजू नका तुम्ही. ही घ्या छत्री, ही घ्या नाव. काय घ्या? ही छत्री घ्या तुम्हाला, आणि ही होडी सुद्धा तुम्ही घ्या. आणि या होडीतून काय करायचं आहे? ती काय सांगतीये मुलगी पुढं? की जा गाठा जा आपुला गाव, आणि थांबवा डराव डराव. या होडीत बसून तुम्ही काय करा? तुमच्या गावाला जा आणि तुमचे डराव डराव संगीत काय करा? आता ते थांबवा. असं ती मुलगी त्या बेडकाला उद्देशून बोलतीये, हो की नाही? हा काल्पनिक संवाद आहे. एक बेडूक आणि एक लहान मुलगी यांच्यातला पावसातील काल्पनिक संवाद जो आहे
तो इथं ग. ह. पाटील यांनी काय केलेला आहे, वर्णन केलेलं आहे. बघा, अतिशय छान अशी कविता आहे की पावसाळ्याच्या दिवसात बेडकांचे ओरडणं, डराव डराव हे सुरूच असतं, आपण नेहमी पाहतो. आणि अचानक आलेला तो त्या खडकावरचा बेडूक पाहून त्या मुलीलाही असं वाटते की ह्यांचं नाव काय, हे कुठनं आले, त्यांचा पत्ता काय, असं ती मुलगी विचारतीये. आणि धोधो पाऊस पडल्यामुळे तलाव हा तुडुंब भरलेला आहे. आमची नाव, म्हणजे तिने जे कागदाची नाव केलेली आहे ती त्या पाण्यामध्ये सोडलेली आहे आणि ती सुद्धा सुरू झालेली आहे पुढे जायला, परंतु तुमची काही डराव थांबलेली नाही आहे. आणि बेडूक कसा दिसतो हे सर्वांना माहितीच आहे, हो की नाही. मग हे जे बेडकाचे डोळे आहेत ते बटबटीत डोळ्यांचं ध्यान असं म्हटलेलं आहे. तुम्ही असे विचित्र दिसताय, बटबटीत तुमचे मोठे डोळे आहेत आणि तुमच्या मनात तरी काय आहे हे तुम्ही सांगा. आणि ही जी छत्री आहे माझी, ही छत्री घ्या आणि ही नावही घ्या, म्हणजे होडी घ्या, बोट घ्या आणि काय करा, तुम्ही या बोटीत बसून तुमच्या गावाला, म्हणजे तुम्ही जिथनं आले आहात तिथे पुन्हा जा आणि तुमचा गाव गाठा. आणि तुमची ही डराव जे ओरडणं आहे, तुमचं हे सारखं संगीत तुम्ही लावलेलं आहे डराव, ते काय करा, तुम्ही थांबवा, असं ही मुलगी या बेडकाला उद्देशून म्हणत आहे, हो की नाही. आवडली का सर्वांना ही कविता? कविता सोपी आहे ना? ओके, तर तुम्ही काय करायचं आहे, आता तुमच्या नोटबुकमध्ये ही कविता व्यवस्थित लिहून काढायची आहे, व्यवस्थित लिहायची आहे. आणि या कवितेमध्ये जे जोड शब्द आलेले आहेत, जोडून आलेले शब्द, ते तुम्ही काय करायचं आहे, एक शब्द 5 वेळा लिहायचा आहे. बघा, याच्यामध्ये कुठले कुठले शब्द आलेले आहेत जोडून, तर पत्ता, नव्हता, आणखीन तुमच्या, डोळ्यांचे, ध्यान, घ्या, असे शब्द या कवितेमध्ये आलेले आहेत. तर तो एक शब्द तुम्ही काय करायचा आहे, एक शब्द 5 वेळा लिहून काढायचा आहे. जोड शब्द लिहिण्याचा आपला सराव चांगला होण्यासाठी हे शब्द तुम्ही लिहायचे आहेत. ओके, तर आता आपण या कवितेवरचे शब्दार्थ पाहूयात. सर्वांनी आता आपली नोटबुक ओपन करायची आहे. काढली सर्वांनी नोटबुक, पेन, आपापलं साहित्य आपल्या जवळच ठेवायचं आहे. कवितेसाठी एक पेज तुम्ही सोडायचं आहे. ती कविता नंतर लिहिलीत तरी चालणार आहे. व्यवस्थित इंडेक्स भरायचा आहे, डेट लिहायची आहे. त्यानंतर तुमचं कवितेचं जे टायटल आहे ते व्यवस्थित लिहायचं आहे. कविता 5वी आहे, डराव. ओके, झालं इथपर्यंत सर्वांचं. अक्षर सर्वांनी छान काढायचं आहे. सावकाश लिहा, घाई करू नका. मी एक एक शब्द 2दा रिपीट करणार आहे. व्यवस्थित लिहायचं आहे. काना, मात्रा, वेलांटी, उकार, अनुस्वार कसा आहे, कुठे आहे हे समोर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहे. ते व्यवस्थित बघून लिहायचं आहे. ओके, झालं सर्वांचं हेडिंग देऊन करायची सुरुवात आता आपण. ओके, शब्दार्थ लिहायचा आहे वरती. शब्दार्थ, पहिला शब्द आहे डराव. डराव म्हणजे बेडकाचा आवाज. डराव म्हणजे काय, तर बेडकाचा आवाज. झालं.